तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता मालती जी आहे ती तिच्या तोंडाचा पट्टा जो आहे सुरू झालेला असतो. मालती म्हणत असते की त्या विक्रांतला आणि रत्ना वहिनींना मी काय सोडत नसते. तर आता इथे आबा जे आहे ते बोलतात की हे पहा, मला ना आता तुम्हाला खूप दिवसांपूर्वीची एक गोष्ट सांगायची आहे. तर आता इंद्राला आणि मालतीला प्रश्न पडतो की आता आबांना यावेळी नक्की काय बरं सांगायचं असेल. त्यावेळी आबा जे आहे ते बोलतात की हे पहा, माझा भाऊ जिवंत आहे. माझा भाऊ मेला वगैरे नाहीये. तर तो जिवंत आहे आणि तो कुठेतरी आहे, या जगातच आहे, पण तो जिवंत आहे. तर त्यावेळी इथे इंद्रा आणि मालती प्रश्न विचारू लागतात. त्यानंतर आता आबा जे आहे ते सांगू लागतात, तो खूप पीत होता आणि नेहमी त्रास द्यायचा, काम करत नव्हता. त्याला वळण लागावं म्हणून माझ्या वडिलांनी मला माझ्याकडनं एक वचन घेतलं होतं की तू नेहमी सगळ्यांचा विचार करशील आणि सगळ्यांना जीव लावशील, सगळ्यांना बांधून ठेवशील. आणि मी नेहमी माझ्या वडिलांचा शब्द पाळत गेलो. पण त्याने कधीच त्यांचा मान कधीही जपला नाही, कधीही त्यांचा अपमान केला. तेवढ्यातच आता इथे ही जी मालती आहे ती बोलू लागते, तुम्ही त्यांचे सगळे शब्द पाळलेत, पण तुमचा शब्द कुणी पाळलाय का? आणि त्यांच्यासाठी काय काही नाही केलं तुम्ही. स्वतःच्या मुलाचा अधिकार मागे ठेवला आणि त्यांना तो अधिकार दिला. पण त्यांनी काय दिलं आपल्याला? त्या बदल्यात काय दिलं सांगा ना? तर आता इथे मालती खूप सारे प्रश्न आबांना विचारत असते. आबांना त्या सगळ्या प्रश्नांचा त्रास होत असतो, कारण आबांना हा धक्काच बसलेला नसतो. विक्रांतने खूप मोठा धोका त्यांना दिलेला असतो. तर त्यावेळी आबा जे आहेत ते कोसळून खाली पडलेले आहेत. तर आता आबांचा आवाज येतो पडल्याचा आणि मालती, इंद्रा, राणी सगळेजण आबांकडे धावत जातात. त्यावेळी इंद्रा जो आहे तो मालतीला बोलतो की आई, तुला सांगितलं होतं ना किती वेळा, तू शांत बस, पण नाही, तू ऐकणारच नाही. तू एकदा तुझं तोंड सुरू केलं की तू बंदच करत नाहीयेस. तर बघ ना आता आबांना तुझ्यामुळे काय झालंय. तर आता थोड्याच वेळात इंद्रा बोलतो की बहुतेक आबांची शुगर शूट झाली असावी. तर आता थोड्याच वेळात आबा जे आहेत ते हळूहळू उठून बसण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच नंतर आता ते बसल्यानंतर इंद्रा जो आहे तो त्यांची पाठ वगैरे चोळतो आणि त्यानंतर थोड्या वेळाने राणी इंद्रा आबांना आता रूममध्ये घेऊन जातात, जे की राणीचं घर तिथेच असते. तिथे त्यांना नेण्यात येतं आणि त्यानंतर आता सगळेजण आत गेल्यानंतर वस्तीतले सुद्धा लोक ज्याच्या त्याच्या घरी निघून जातात आणि इकडे मालती एकटीच राहते. आणि मालती आणखीन सुद्धा हेच म्हणत असते की या सगळ्यामागे फक्त त्या रत्नावहिनी आणि तो विक्रांत आहे आणि हे सगळं जे काही घडतंय ना ते फक्त त्यांच्याचमुळे. मी त्यांना कधीही सोडणार नाही आणि कधीही त्यांना माफ करणार नाही. इकडे आता आबांना आतमध्ये आणल्यानंतर त्यांना बसवतात आणि त्यावेळी आबा जे आहे ते मालतीकडे येतात आणि मालतीला बोलू लागतात की मालती, तुम्ही हे जे काही करतायत ना ते चुकीचं आहे. तुम्ही रत्ना वहिनीवरती असा आरोप नव्हता करायला पाहिजे. यात त्यांची काहीच चूक नाहीये. तुम्ही एवढ्या वर्षाचं त्यांना ओळखता आणि तरीही तुम्ही त्यांच्यावरती असे आरोप लावता. तर त्यावेळी आता इथे मला ती बोलते की अहो, तुम्हाला का त्यांच्यावरती विश्वास आहे? विक्रांतने तुमच्यासोबत काय केले हे तुम्हाला लक्षात येत नाहीये का? आपल्या मुलाबरोबर त्यांनी काय केले आणि हे विसरून चालणार नाही. मला सांगा, कशावरून रत्ना वहिनींना हे सगळं माहीत नसेल? तर त्यावेळी आता इथे आबा बोलतात की मालती, तुम्ही माणसं ओळखायला कधीही चुकतात. तर त्यावेळी मालती बोलते की नाही, मी नाही चुकत. खरं तर तुमचा गैरसमज आहे. माणसं ओळखायला नेहमी तुम्हीच चुकता. असं बोलल्यानंतर आबा इथे शांत बसतात. ते बोलतात की तुम्हाला वाटूच कसं शकतं की रत्नाबाईंनी हे सगळं करेल. त्यावेळी इथे इंद्रा जो आहे तो बोलतो की नाही आई, रत्ना काकी असं कधीच करू शकणार नाही. आणि जरीही त्यांनी केलं असतं तरीही त्यांनी त्या दिवशी विक्रांतला असं संदेशी कानाखाली मारली नसती, कारण त्यांना या सगळ्याचं काही माहितीच नव्हतं. आणि ते ऐकून त्या दिवशी त्यांना धक्काच बसला होता आणि ते सगळं काही त्या दिवशीच आपल्याला कळालं. त्यानंतर आता इथे राणीमध्ये बोलल्यानंतर इथे या मालतीला खूप वाईट वाटतं. बोलते की आली मध्ये बोलणारी, आणि असं बोलून आता मालती गप्प बसते. त्यानंतर आता इकडे आबा जे आहे ते मालतीला विनंती करतात की आता काही काळ तरी शांत बस. तुझ्या बोलण्याने दुसऱ्यांना त्रास होतो. तर मालती गप्प बसलेली आहे. थोड्या वेळाने आता इथे आबा बोलतात की चला आता आपण खरं तर जायला हवं. त्याआधी आबा बोलतात की राणी, मी जे काही केलं इंद्रा राणी, मी तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही. खरं तर त्यासाठी मला माफ करा. तर इकडे बुवा जे आहे ते बोलतात की आणि पोरांनो, तुम्ही खूप मोठं काम केलं आहे. खरंच खूप मोठं काम केलं आहे. आणि बुवाही त्यांना शाबासकी देतात. इकडे आता आबा देखील हसत असतात. आबांनाही खूप भारी वाटत असतं. खरं तर
इंद्रा आणि राणीने त्यांची मान नेहमीच वरती केली आहे. पण आता इथे आबा जे आहे ते स्पष्टपणे बोलून दाखवतात. नेहमी मी तुमच्यावरती विश्वास ठेवला, पण यावेळेस मी तुमच्यावर अविश्वास कसा दाखवला मलाच कळत नाही. कुठेतरी मला वाटत होतं की नाही, आपली मुलं चुकणार नाही, पण एकीकडे मी आंधळा विश्वास विक्रांतवरती ठेवला आणि म्हणूनच हे सगळं घडलं. तर आता राणी म्हणत असते की नाही आबा, जाऊ द्यात, आता जे झालंय ते झालंय, पण सत्य आपल्या सगळ्यांनाच कळालं आहे. पण आबा, तुम्ही माझी अशी माफी मागू नका. तर आता आबांनी राणीची हात जोडून माफी मागितली. तर राणीने लगेचच आबाचे हात पकडून आबांना सांगितलं की आबा, इथून पुढे तुम्ही माझ्यासमोर झुकायचे नाही आणि मला ते आवडणार देखील नाही. हे हात फक्त आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी हवे आहेत. तर आता इथे आबा बोलतात की पुरी, हा तुझा मोठेपणा आहे, पण कधीतरी मोठ्यांकडूनही चूक होतात आणि त्याची माफी ही मोठ्याने मागितली पाहिजे. माफी मागतो तोच मोठा होतो. तर आता आबा बोलतात की चला, आता हे सगळं राहू द्यात, पण आता मला माझ्या मुलीचा गृहप्रवेश पाहायचा आहे. ज्यावेळी तुझं लग्न होऊन तू घरात आली होती, त्यावेळी तुझा गृहप्रवेश मी चांगल्या प्रकारे पार पाडू शकलो नाही. पण आता मला माझ्या मुलाचा आणि मुलीचा गृहप्रवेश चांगल्या प्रकारे पार पाडायचा आहे, तोही थाटात आणि मानाने. तर आता इथे राणीला तिचा गृहप्रवेश आठवतो, ज्यावेळी मालतीने त्यांच्यासमोर आग लावली होती आणि म्हटली होती की या पांढऱ्या पायाच्या मुलीला मी आतमध्ये घेणार नाही. तर राणीला ते सगळं आठवतं आणि राणीला जरा वाईटही वाटतं ते सगळं आठवून. आणि त्यानंतर आबा बोलतात की चल आता लागू तयारीला. तर त्यानंतर राणीही हसते आणि इकडे आबाने आता राणीला वचन दिलं आहे की कधीही आमच्याकडून तुला काहीही कुठलाही त्रास होणार नाही. आणि त्यावेळी इंद्राने देखील राणीला वचन दिलं आहे. आणि थोड्या वेळानंतर आता राणी, आबा, इंद्रा सगळेजण तिथून निघणार होते. राणीने तिच्या आईला देखील भेटून घेतलं आणि बुवांची काळजी घ्यायला सांगितली. तर त्यानंतर काहीच वेळात आता बुवांशी देखील ती भेटली, बोलली त्यांच्याशी आणि तिथून निघू लागले. थोड्याच वेळाने आता महाडिक जे आहेत ते आता महाडिकांच्या घरी पोहोचले आहेत. राणीच्या आईला खूप छान वाटतं की आज राणी मानाने त्यांच्या घरी गेली आहे. तिला खूप आनंद होत असतो स्वतःच्या लेकीसाठी. त्यानंतर आता इकडे महाडिकांच्या घरी ते सगळेजण पोहोचलेले असतात. पाहतं तर काय, दरवाजा लॉक असतो. त्यानंतर इकडे मालती जी आहे ती बोलते की दरवाजा बंद. थोड्यानंतर ती बोलते की हां, बहुतेक त्या रत्ना मॅडमनेच दरवाजा बंद केला असेल ना, तीच आत आहे ना. तर त्यानंतर आबा बोलतात की हे बघ मालती, आता पुन्हा सुरू होऊ नकोस, आम्हाला काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे. तर असं बोलल्यानंतर मालती गप्प बसते. आणि त्यानंतर आता इथे इंद्रा जो आहे तो आबांना बोलतो की आबा थांबा, मी बघतो. असं म्हणत आता इंद्रा जो आहे तो पुढे येतो आणि दरवाजापाशी जाऊ लागतो, दरवाजा उघडण्यासाठी. अगोदर इंद्रा गेल्यानंतर तो दरवाजा ठोठावतो आणि बराच वेळ इंद्रा दरवाजा ठोठावतो, पण कुणीही दार उघडायला येत नाही. आणि थोड्या वेळाने दार उघडतं. जशा प्रकारे दार उघडतं तसाच जोरात आता इथे इंद्राला लाथ दिली जाते. इंद्रा तर अवाक झालेला असतो हे सगळं पाहून, कारण त्याचं लक्षच नसतं. छातीवरती समोरच्या माणसाने लाथ मारलेली आहे आणि ती लाथ एवढी जोरात मारली आहे की इंद्रा उडूनच पार खालपर्यंत पडलेला आहे. आणि हे सगळं असं अचानक घडल्यामुळे आता सगळेजण धक्क्यात असतात. त्यावेळी राणी बोलते की सर, कारण इंद्रा जो आहे तो आता एकदम लांब पडलेला आहे उडून. आणि मालती जी आहे तीही अवाक होऊन पाहत असते. आबा देखील अक्षरशः डोळे वटारून, डोळे वाचून पाहत असतात. तर आता तो खाली पडतो आणि त्यावेळी आबा आणि राणी दोघेही जण इंद्रजीत सरांना आता इथे उठवतात. त्यानंतर आता सगळ्यांची नजर समोर जाते की कोण आहे असा व्यक्ती जो इंद्राला लाथ मारतोय. इंद्राचं लक्ष दरवाजाकडे जाते आणि त्याच नंतर आता इंद्रा उठल्यानंतर दरवाजाकडे पाहतो, पण त्याला माहीत नसतं की हा त्याचा चुलता आहे, म्हणजेच त्याच्या वडिलांचा भाऊ. पण आता थोड्या वेळाने इंद्राला ते सत्य देखील कळणार आहे. तर आता इथे आबांचे डोळे जे आहेत ते पाणावतात खरं तर त्यांच्या मोठ्या भावाला पाहून. तर तेवढ्यातच त्यांच्या तोंडातून शब्द निघतो, दादा. त्यानंतर आता हा जो आबांचा भाऊ जो आहे तो आता दारातच उभा असतो आणि एकदम थाटामाटात तो इथे आलेला असतो आणि तो पुढे येतो. थोड्या वेळाने इंद्रा बोलतो की अरे, याची हिंमत कशी झाली, कोण आहे हा जो मला लाथ मारतोय. आणि इंद्रा खूप काही बोलू लागतो. तेवढ्यात तो बोलतो की अरे, तोंड गप्प ठेवायचं. जो आबांचा भाऊ आहे तो तो बोलतो की माझ्यासमोर आवाज खाली ठेवायचा. तर आता तो इंद्राला बोलायला देखील देत नाही.
मालती, राणी आणि आबा देखील आता फक्त पाहत असतात. तेवढ्यातच पाठीमागून आता त्यांच्या पाठीमागून रत्नाई येतात, ज्या व्यवस्थित सिंदूर वगैरे लावून आलेले असतात. आत्तापर्यंत त्यांनी कधीही सिंदूर वगैरे लावलेलं नव्हता, मंगळसूत्र घातलेलं नव्हतं आणि आज त्या सिंदूर वगैरे लावून आलेल्या असतात, टिकली लावून आलेल्या असतात आणि ते पाहून आता सगळ्याजणी अक्षरशः थक्क होतात. त्यांच्याच पाठीमागे उर्मिला आणि अजित देखील येतात. एकदम ढासू एंट्री इथे त्यांची झालेली आहे. कारण त्यांना असं वाटतं की आता त्यांचा डहाण्या वाघ त्यांच्यासाठी आलेला आहे. तर आता इंद्रा, आबा आणि मालती हे सगळेजण खाली असतात. तो जो माणूस आहे म्हणजेच तो आबांचा भाऊ, मोठा भाऊ. आता त्याची या मालिकेत एंट्री झालेलीच आहे. तर आता तो एकदम ठामपणे सगळ्यांशी बोलत असतो. आबा पुढे येतात आणि बोलतात की दादा तू कसा आहेस तू? तर आता आबा जे आहे ते विचारपूस करायला लागतात. पण याला ते देखील खपत नाही. तो बोलतो की एवढ्या दिवस तू कुठे होतास? जो की मला या घरातून बाहेर काढून मला गायब करून इथे राहत होता. तुझी हिंमत कशी झाली रे मला 30 वर्ष माझ्या कुटुंबापासून लांब ठेवण्याची? तर आता ते खूप काही बोलू लागतात. त्यावेळी आबांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी असतं. कारण हे सगळे जे काही शब्द आहेत ते चुकीचे होते आणि त्याचमुळे कदाचित त्यांच्या डोळ्यात पाणी असावं. तर आता इथे तो माणूस जो आहे तो बोलतो की हे बघ, आता मी माझ्या कुटुंबापासून 30 वर्ष लांब राहिलो. आता वेळ तुझी आहे. आता तुला या घरामध्ये थारा नाही आहे. आता 30 वर्ष तू इथून बाहेर राहायचं. तर त्यानंतर आता आबा हे सगळं बोलणं ऐकून घेत असतात. इंद्रा बोलतो की आबा तुम्ही यांचं बोलणं का ऐकत आहात? कोण आहे हा? आणि का त्याचं बोलणं ऐकून घेत आहात? त्याचे उलटसुलट शब्द का ऐकून घेत आहात? तर त्यावेळी आबा पुन्हा इंद्राला थांबवतात आणि इंद्राला बोलतात की दादा आहे तो माझा. त्यानंतर इंद्राला कळतो की हाच तो माणूस विक्रमचा बाप. तर आता उर्मिला आणि अजय सगळेजण पाहत असतात. तर ते इंद्रा पुन्हा त्याच्याशी बोलायला जातो. त्यावेळी तो बोलतो माझ्यासोबत नेहमी खाली आवाजात बोलायचं, माझ्यासमोर आवाज अडवायचा नाही. तर त्यानंतर पुन्हा इंद्रा शांत होतो. इकडे मालतीलाही त्याचा राग येत असतो. पण मालती ही गप्प असते आणि उर्मिलाला हे पाहून हसू येत असतं. कारण आता त्यांना शांत करणारे कुणीतरी आलेत म्हणून ती हॅप्पी असते आणि तो माणूस त्यांच्या पार्टीतून असतो म्हणून तिला आनंद होत असतो. तर त्यानंतर आता इथे या दादाने, आबासाहेबांच्या दादाने इथे त्यांना सक्त घरात येण्यात मनाई केली आहे की तुम्ही घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही. आपापलं सामान घ्यायचं आणि बाहेर निघायचं असं देखील त्यांनी इथं म्हटलेलं आहे. आता या घरात राहण्याची संधी माझी आहे. मला एवढ्या दिवसापासून लांब ठेवलंस ना, आता वेळ तुझी आली आहे. आता तू इथून बाहेर राहायचं, समजलं तुला? तर आता इकडे पुढील भागात इंद्रा जो आहे तो माणसाला म्हणतो की ए तुझा आवाज बंद कर आणि तुझी बडबडही बंद कर. हे आमचं घर आहे आणि या घरातून आम्ही नाही तर तुम्ही बाहेर जाणार आहात. तर त्यावेळी तिथे विक्रांत येतो आणि विक्रांत येतो की नाही, या घरातनं बाहेर कोण जाणार असेल तर तुम्ही आहात. बॅगा घ्यायच्या आणि बाहेर निघायचं असं म्हणताच आता इकडे विक्रांतने इंद्राची बॅग जी आहे ती भरून बाहेर फेकलेली आहे आणि इंद्राला तो आता घराचे, फॅक्टरीचे सगळे डॉक्युमेंट्स दाखवत असतो आणि म्हणतो की तू या पेपर्सवरती सह्या केल्यात आणि हे सगळे जे काही आहे प्रॉपर्टी ती आता माझ्या नावे झाली आहे. तुमचं या घरावर काहीही अधिकार नाही आहे, आता काहीही हक्क नाही आहे. हे सगळं माझं झालेलं आहे. तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.